गाईस चला आता मालवणमध्ये 2 दिवस खूप छान मजा आली ना बाबू. नायसाच्या गावी आलो होतो. आता नायसा चालली आहे. आम्ही कुठे चाललोय बाबू? आता आम्ही निघतोय. 2 दिवस मस्त मजा केली. तारकर्लीला गेलो, त्याच्यानंतर मंदिरात वगैरे जाऊन आलो. आंगणेवाडी, धामापूर, कुठे कुठे खूप ठिकाणी फिरलो. इथे पण मस्त एक्सप्लोअर केला. आता आमचा निघायचा टाइम झालाय. आणि या मुंबईला काका काम करतात. काका आमच्या YouTube चॅनलवर येतात. अर्धा नको बाबू तो अजिबात टेन्शन घेऊ नको. हे आहे ते काकाचं आहे. काका आणि हे मधलं आहे ते नाही चूच आहे ना बाबू? तुझं आहे ना हे मधलं? नाही चूच. जायचं ना अजिबात. कशाला थांबा काका ते आम्ही आलो आहोत नागरभटामध्ये भवानी देवीचे पाया पडायला. लास्ट टाइम आम्ही आलो होतो तेव्हा एवढे तरी गवत होते. आणि हे आहे मालवणमधलं नागरभट, जिथे भवानी देवी आमची कुलदेवी, तिचं दर्शनासाठी आम्ही आलो होतो. म्हणजे ऑन द वेच होतं. सो आम्ही विचार केला जाता जाता देवीचे सुद्धा पाया पडून जाऊया नायसाला घेऊन. सो इकडे त्यांचं देऊळ मंदिर बंद असतं. सो एका घरामध्ये लोक चावी ठेवतात, तर तिथे आम्ही चावी कलेक्ट केली आणि मंदिर ओपन करून मस्त दर्शन केलं. सकाळी फक्त ते लोक पूजा वगैरे करतात. आणि हे फोफळेवाडीच आहे सगळी. आणि लास्ट इयर जेव्हा 2021मध्ये आम्ही आलो होतो तेव्हा इथे खूप म्हणजे मोठी अशी गवतं होती. आणि म्हणजे हे दिसतच नव्हतं हे गाव. पण आता जरा मेमध्ये वगैरे जूनच्या स्टार्टिंगला आल्यामुळे जरा प्रॉपरली दिसते असं गाव. असं दर्शन घेतलं आणि खूप छान वाटलं दर्शन करून. म्हणजे जाता जाता आम्हाला भवानी देवीचे दर्शनसुद्धा करायला भेटले. सो त्याच्यानंतर नायसासुद्धा खूप खुश होती. नायसा मस्तपैकी जय जय बाप्पा करत होती. आम्ही सगळ्यांनी मस्त दर्शन घेतलं. अगरबत्ती आणि नारळ वगैरे आम्ही आणलं होतं तर ते वाहलं. आणि नायसा बघ अशी डोकं टेकवून पाया पडते देवीचे. आता तिला एक सवय चांगली लागली आहे डोकं टेकवून पाया पडायची. आणि जय जय बाप्पा पण ती खूप छान करते. काऊ काऊ कोण आहे ही? काऊ कुठे? काऊ 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 कुठे गेलेला बाबू? बुर कुठे चालला? बुल बुल होतो बघून. आमचे मस्त दर्शन झाले ना बाबू देवीचे. नायसू सोबत आलो आम्ही पहिल्यांदा. चला दर्शन झाले छान प्रकारे. आता निघतो कुंकेश्वर मंदिरामध्ये. सर्व करत जाऊया आपण. कोकण फिरत जायचं ना बाबू. छान होतं एकदम मस्त हिरवळ होतं वातावरण. चलो बाय एव्हरीवन. सो आता आपण आलो आहोत कुंकेश्वर मंदिरमध्ये. बघाच नाही तुम्हाला. सो आता आम्ही आलो आहोत कुंकेश्वर मंदिरामध्ये. हे खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरणातील कोकणातले एक मंदिर आहे. आणि हे महादेवाचं मंदिर आहे आणि खूप छान आहे. मेन तर इकडचा अट्रॅक्टिव्ह पॉईंट म्हणजे हे इथून मंदिरासमोर एवढा मस्त समुद्र किनारा आहे आणि समोरच असं मंदिर आहे. आणि आमची नायचू बघा म्हणजे पूर्ण मंदिराच्या पायऱ्या ती चढत गेली होती स्वतःच. म्हणजे ती हार्डली 14-16 महिन्याची आहे आमची नायसा. आणि बघ अशी चढते. खूप म्हणजे फर्स्ट टाइम ती एवढ्या पायऱ्या चढून म्हणजे मंदिरापर्यंत एंडपर्यंत ती गेली होती. पुढे पण ती गेली पण तिथे अलाउड नव्हतं व्हिडिओ काढणं, नाही तर ते पण तुम्हाला काढून दाखवलं असतं. बघ कशी चढते. तिला अजिबात भीती पण नाही वाटत आहे. मस्त फास्ट जाते आमची मुंडू. एवढ्या पायऱ्या चढली ती. हळू बाबा पप्पा बापरे. तर ही एक चांगली आठवण राहील की नायसा कुंकेश्वर मंदिरामध्ये आली होती 16व्या महिन्यामध्ये. आणि 20 तरी पायऱ्या चढून ती पूर्ण मंदिरामध्ये आतपर्यंत चालत गेली होती. आणि अजून पण बघा कशी पळते तुरू करून. बाप्पा इथून सरळ इथे नायसा इकडे ये बाबू.
आणि कुंकेश्वर मंदिराचा फेमस अट्रॅक्टिव्ह पॉईंट तर हा आहे, म्हणजे मंदिरातून उतरल्यावरती हा जो पांढरा शुभ्र समुद्र किनारा दिसतो, आहा असं वाटतं की म्हणजे खूप सुंदर असं कोकणामध्ये हा लाभलेला आहे आपल्याला. हा देवगड साईडला कुंकेश्वरमध्ये हे मंदिर आहे आणि खूप सुंदर असं मंदिर आहे. तुम्ही आले तर नक्की विजिट करा. तर आमच्या नायसाला तर इकडे येऊन खूप मजा आली. तुम्ही पण नक्की या, विजिट करा या साईटवरती. आणि नंतर आम्ही निघालो रत्नागिरीला जायला. सो हा आहे आरेवारे. वाव, आरेवारे आम्ही खूप म्हणजे रील्स बघतोय खूप सारे. आम्हाला कधीपासून इच्छा होती आरेवारेला जायची. हा जो इकडचा रूट आणि व्ह्यू बघा, हा म्हणजे इव्हिनिंगच्या टायमाला आम्ही आलो होतो. सनसेट पॉईंट आम्हाला भेटला. खूप सुंदर वाटत होतं की वाव. मग आम्ही इकडे थांबून फोटोज पण काढले, व्हिडिओज पण काढले. खूप छान ग्रीनरी आणि समुद्रकिनारा किती सुंदर दिसतोय बघा, किती पांढरा शुभ्र. इथून वरती थांबून आम्ही व्हिडिओजसुद्धा काढले, म्हणजे कशा समुद्राच्या लाटा एकदम शांतपणे वाहत आहेत. सो जे लोक समुद्र लवर आहेत त्यांनी तर नक्की या. सगळे रील मध्ये दाखवतात तो हा रूट आहे, हा रस्ता आहे तो टर्न. तो स्वप्नील जोशी बोलतो ना, काय 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 ते हे ते. आता आम्ही आलो आहोत आरेवारेला आणि करत आहोत झिप लाईन. सो बघूया, लेट्स सी. गो गाईज, झिप लाईन करूया. आणि रत्नागिरीमध्ये आरेवारेला येऊन ही झिप लाईन नक्की ट्राय करा. आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा एवढी भरती अशी नव्हती, ओहोटी होती, पण आम्हाला झिप लाईन करायचीच होती. आम्ही खूप आधीपासून डिसाईड केलं होतं आपल्याला आणि खूप मस्त वाटलं. आधी तर खूप घाबरलो, म्हणजे मला तर नाही भीती वाटत, पण प्रसाद थोडासा घाबरला होता. तो चला झिप लाईन करूया. तर आम्ही सगळ्यांनी झिप लाईन केली होती, मम्मी आणि पप्पाने सोडून. भाऊ बघा पहिला चाललाय, त्याच्यानंतर दीपिकाने केला आणि मी आणि प्रसाद आम्ही एकत्र गेलो होतो कपल झिप लाईन. आणि बघा व्ह्यू बघा, म्हणजे खूप छान वाटत होतं. जे लोक घाबरतात त्यांनी तर बिलकुल घाबरायची गरज नाही आहे. कोकण 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 किती सुंदर आहे हे कोकण. म्हणजे इकडे एवढं भारी आहे ना कोकण, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये येणं म्हणजे खूप छान आहे. इकडे काय काय किती सुंदर समुद्रकिनारा आणि काय काय गोष्टी आहेत. तर खूप मजा आली. भारी वाटलं एकदम. आधी मला वाटलं खाली उतरायचं, पण मस्त सरळ जायचं होतं. तर मी पूर्ण आत वेळ सोडले होते, तसं तिथं फुल फाटली होती. माझी आधी खूप फाटलेली, नंतर एकदा उतरलो तर मला नॉर्मल वाटायला लागलं तेच. आणि हे आहे आमचं रत्नागिरीचं स्टे. आम्ही गणपतीपुळेच्या एक्झॅक्टली 5 मिनटं वॉकिंगवरती हॉटेल बुकिंग केलं होतं, हॉटेल एकदंत. आणि खूप मस्त आणि खूप छान असं हॉटेल होतं. आणि इकडे जेवणसुद्धा खूप भारी भेटतं. त्यांचंच इथे रेस्टॉरंटसुद्धा आहे, तुम्ही इथे डिनर लंच सगळं करू शकतात. आणि त्यांचं हॉटेलसुद्धा खूप नीट आणि क्लीन होतं आणि खूप पीसफुल असं वाटत होतं. हॉटेलमध्येच मस्तपैकी गणपती बाप्पाची मूर्ती होती आणि मस्त एकदम शांत आणि छान वाटत होतं वातावरण. आणि मेन म्हणजे गणपतीपुळेला आलं तर ऑलवेज गर्दी आणि जगबगाट असतो, अशी शांतता अशी नसते, कारण की ती बसेस लोक येतात राहायला. सगळं हॉटेल ऑलरेडी बुकिंग असते. सो चांगले हॉटेल तर फुलच होऊन जातात. तर हे आम्ही खूप शोधून आम्हाला भेटलं होतं. खूप छान आणि मस्त हॉटेल आहे, तर नक्की विजिट करा. आणि इकडे त्यांचं जेवणसुद्धा खूप छान होतं. आम्ही नॉनव्हेज रात्री आम्ही वेनसडेला रात्री आल्यामुळे आम्ही नॉनव्हेज खाल्लं मस्तपैकी, कारण की आम्ही नेक्स्ट डे आम्ही मंदिरामध्ये जाणार होतो गुरुवारी. सो आता आजचा ब्लॉग इथेच एंड करते. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर.